नमस्कार मित्रांनो, आज एक अनुभव सांगायचा आहे। ते दर्शक अहिल्यानगर जिल्ह्यातून बोलत होते, कुठलं तरी एक गाव होतं आणि त्यांनी मला सांगितलं, डॉक्टर जवळजवळ 10-15 वर्ष माझ्याकडे बऱ्याचशा गायी होत्या, म्हशी होत्या, त्याच्यामध्ये काही गावरान गायीसुद्धा होत्या आणि त्या गावरान गाईचं दूध घरामध्ये त्याचं दही बनणं, मग त्याचं तूप बनणं, हे सगळं आहारामध्ये असायचं। काही कारणामुळे त्यांना ती सगळी जनावरं वगैरे विकावी लागली, ते गाई म्हशी वगैरे त्या काही राहिल्या नाहीत आणि आता ते फक्त शेती करतात। गेल्या 4-5 वर्षांपासून कुठलीही गाई किंवा म्हैस त्यांच्याकडे नाही आहे। त्यांचा अनुभव असा होता की ते म्हणाले की जोपर्यंत ह्या गावरान गाई माझ्याकडे होत्या तोपर्यंत आमच्या घरात दवाखाना कोणाला लागत नव्हता। म्हणजेच काय की कोणाला डॉक्टरांकडे जायचं आहे किंवा काही वैद्यकीय मदत लागते, वैद्यकीय उपचार लागतो, असं फारसं होतच नव्हतं। अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कुणालाही डॉक्टरांची विशेष अशी गरज पडत नव्हती, कारण आरोग्याच्या समस्या फार कमी होत्या। परंतु आता मागच्या 1-2 वर्षांपासून ह्या आरोग्याच्या समस्या खूप वाढलेल्या आहेत। मला आश्चर्य याचं वाटलं की त्यांनी हा जो बदल आहे, हे जे ट्रान्झिशन आहे ते बरोबर पकडलेलं होतं की 4-5 वर्षांपासून आता गावरान गाई नाही आहेत आणि आता गेल्या 1-2 वर्षांपासून आपल्याला ह्या सगळ्या आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत। त्यांच्या घरातले जी काही वयोवृद्ध मंडळी होती ती त्यांना म्हणाली की गाय असते ती विकू नये, निदान एखाद दुसरी तरी गावरान गाय ठेव, ती घरातली लक्ष्मी असते वगैरे वगैरे, पण त्या याच्यामध्ये त्यांना काही ते शक्य झालं नाही। तर त्यांचं असं म्हणणं होतं की मी त्यावेळेस त्यांचं ऐकलं नाही, पण आज आता इतक्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यात तर याचं कारण सुद्धा गावरान गाय घरी नसणं किंवा आता हा बदल असू शकतो का? तर मलाही खूप आश्चर्य वाटलं। आणि आता आयुर्वेदामध्ये तर गाईच्या दुधाचे, गाईच्या तुपाचे बरेच गुणधर्म, औषधी गुणधर्म सांगितलेले आहेत। आपल्या काही व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर त्या संदर्भात आहेत। आज मला हे नाही सांगायचं आहे की गावरान गाईचं दूध किती गुणकारी आहे किंवा गावरान गाईचं तूप किती औषधी गुणधर्म त्याच्यामध्ये असतात, त्याने कसे आजार वगैरे बरे होतात, हे तर आपण बऱ्याचदा सांगितलेलं आहे। मला हे सांगायचं आहे की जे आपल्याकडं म्हटलं जायचं की गावरान गाय ही घरातली लक्ष्मी आहे, तर घरातली लक्ष्मी आहे याचा अर्थ केवळ असा नाही आहे की मग हा गावरान गाय आहे, मग ती दूध देईल, मग ते दूध आपण घरात पण वापरू, त्याच्यानंतर उरलेलं दूध आपल्याला विकता येईल आणि मग त्यातून आपल्याला पैसे मिळतील, हाच फक्त तिचं लक्ष्मी तत्व असण्याचा किंवा गावरान गाय म्हणजे समृद्धी असण्याचा अर्थ नाही आहे। गावरान गाईचं दूध किंवा तूप घरात असेल आणि जर तुमच्या घरातल्या लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत जर आजारच कमी होत असतील किंवा आजारीच जर कोणी पडत नसेल फारसं, तर ही गोष्टसुद्धा खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं। कारण आता याच्यामध्ये हा केवळ एक योगायोग आहे वगैरे असं जर कोणाला वाटत असेल तर मग ते त्यांच्यावर मी सोडतो, परंतु मला मात्र हा योगायोग निश्चित वाटत नाही। आयुर्वेदामध्ये सुद्धा हे जे गावरान गाईचं दूध सांगितलेलं आहे हे लक्ष्मीकर सांगितलेलं आहे। म्हणजे याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदते, म्हणजे फक्त ते दूध विकून नांदते असं नाही, तर जर तुम्ही आरोग्यसंपन्न असाल तर तुमचा आरोग्यासाठीचा जो खर्च आहे तो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कमी होत असतो। अदरवाईज जर आता तुम्ही हॉस्पिटलची बिलं बघितली, मेडिकलची बिलं बघितली, तर अगदी छोट्या छोट्या आजारांसाठी सुद्धा आपल्याला किती पैसे खर्च करावे लागतात हे वेगळं सांगायची गरज नाही आहे। जुनी लोक आपल्याकडे म्हणायचे ना की गावरान गाय असेल तर आर्थिक स्थैर्य असतं किंवा ती लक्ष्मीच आहे, तर अशा पद्धतीने जर आरोग्यावरचा खर्च कमी झाला तर तुमच्या आर्थिक स्थैर्यामध्ये सुद्धा भर घालण्याचं काम ही गावरान गाय किंवा तिचं दूध करत आहे, यात निश्चितच काही शंका नाही। आता हल्ली आपण बघतो ना की एखाद्या मुलाला जर लग्नासाठी मुलगी द्यायची असेल तर काय बघितलं जातं की मुलाला सरकारी नोकरी आहे का किंवा मग चांगली नोकरी आहे का, तो भरपूर पैसे कमवतोय का, त्याचं राहतं घर आहे का वगैरे ह्या गोष्टी बघितल्या जातात। पूर्वीच्या काळी काय बघितलं जायचं, तर पूर्वीच्या काळी बघितलं जायचं की त्या घरात दूध दुभतं आहे का, म्हणजे समृद्धीचं मापन किंवा समृद्धीचं जे काही पॅरामीटर होता तो त्या घरात दूध दुभतं आहे का असा केला जायचा आणि तो किती योग्य होता हे आता ह्या आजच्या काळात आपल्याला निश्चितपणे कळतंय। हे थोडंसं वेगळ्या अँगलनी सांगण्याचा इथे प्रयत्न केला, मुद्दामून याच्यासाठी केला की ती गोष्ट मला खूप भावली की अशा पद्धतीने सुद्धा हा विचार होऊ शकतो किंवा अशा पद्धतीने सुद्धा आपण हा विचार खरं तर केला पाहिजे आणि निदान एक गावरान गाय ज्यांना शक्य आहे त्यांनी पाळण्याचा प्रयत्न हा निश्चित केला पाहिजे। तुम्हाला सुद्धा याबद्दल काय वाटतं हे ऐकायला मला नक्कीच आवडेल। याबद्दल तुमचे काही अनुभव असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये शेअर करा। खूप खूप धन्यवाद।